तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करतोय. नंतर हा एक्सप्लेन केल्यानंतर मी तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन पण देणार आहे. तर बघा, आपण क्लास 5 स्कॉलरशिपचा जो फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा काही भाग आहे आणि त्या मराठीमध्ये 7th नंबरचा एक आपल्याकडे टॉपिक आहे, 7व्या नंबरचा एक घटक आहे काळ, आणि तो आपल्याला बघायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा काल म्हणा, काल नाही म्हणता येणार आपल्याला, मागच्या सॅटर्डे संडेला म्हणा, आपण वचन बघितलेलं आहे बरोबर, आणि त्याच्या अगोदर आपण लिंग बघितलं होतं. आता आपल्याला काळ बघायचे आहे. ठीक आहे, आता काळ म्हणजे काय, ठीक आहे, काळ म्हणजे काय, तर आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आता बघतोय. सगळ्यांनी इथं थांबायचं आहे. ठीक आहे, स्क्रीन विजिबल नसेल तर एक्झिट करून जॉईन करायचं, तुम्हाला सांगितलं नाही का मी, बरोबर. हो, इंग्लिश मीडियम वाले सुद्धा जॉईन करू शकतात. ठीक आहे, आणि दिसत नसेल तर एक्झिट करून जॉईन करायचं, तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे मी. ठीक आहे, मेसेज करूच तर तुम्ही एक्झिट करून जॉईन करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा डेटा चेक करा. इकडनं क्लास ओके आहे, इकडनं क्लास व्यवस्थित चालू आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांना दिसतोय. फक्त एका दोघाला दिसत नसेल तर त्यांच्या नेटवर्कचा म्हणा किंवा डेटाचा इश्यू असेल तर ते आपला वैयक्तिक तुम्ही चेक करा. ठीक आहे, चला. आता हा जो क्लास आहे सेमी इंग्लिश साठी आहे. ओके काव्या, चालतं. तर हा जो क्लास आहे हा सेमी इंग्लिश साठी क्लास आहे, फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला वारंवार सांगतोय. ठीक आहे, सेमी इंग्लिश साठी, सेमी इंग्लिश अँड मराठी मीडियम, जे मराठी मीडियमला आहे, जे सेमी मध्ये आहे ते हा क्लास जॉईन करू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि इंग्लिश वाले करू शकतात, असं नाही करू शकत नाही. ठीक आहे, चला आपण जाऊया. आता बघा काळ, आता काळ सुरू करण्या अगोदर आपल्याला 3 वाक्य बघूया बरोबर, आणि या 3 वाक्यावरनं तुम्हाला काय समजतं ते आपण बघूया बरोबर. या 3 वाक्यावरून तुम्हाला नेमकं काय समजतं, काय लक्षात येतं ते आपण इथं बघणार आहे बरोबर. पण त्या अगोदर बघा, तुम्हाला माहित असेल की हे तिन्ही वाक्य जे आहेत हे वेगवेगळ्या काळामधले आहेत बरोबर. आता काळ तुम्हाला मी सांगतो बरोबर, सगळं त्याच्याबद्दल सांगतो, पण थोडंसं हे पण समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा आता बघा काळ, काळ बघण्या अगोदर बघा, मला वाटतं की आपण 3 वाक्य बघणं गरजेचं आहे. पहिलं वाक्य बघा, नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन त्याला वाचा. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जे काही क्रियापद आहे ते बघा, राणी अभ्यास करते. राणी अभ्यास करते याचा अर्थ काय होतो, अभ्यास करते. जी गोष्ट सतत होते किंवा रोज घडते त्याला आपण काय म्हणतो, करते, करत असते बरोबर. असं जसं की मी रोज अभ्यास करतो बरोबर, म्हणजे रोज करतो. मी तुम्हाला शिकवतो, शिकवतो म्हणजे काय, शिकवतो म्हणजे ती क्रिया चालू आहे बरोबर. मी तुम्हाला शिकवतो म्हणजे ही रोजच घडणारी क्रिया आहे, रोज म्हणा किंवा वारंवार घडणारी क्रिया आहे. ठीक आहे, त्यात बघा, राणीने अभ्यास केला, केला, केल्यावरनं काय समजतं की राणीने अभ्यास केला म्हणजे तिचा अभ्यास पूर्ण झाला, म्हणजे इथे जी क्रिया आहे ही पूर्ण झाल्याची तुम्हाला समजते बरोबर. मग क्रिया जर पूर्ण झाली असेल तर तो काळ कोणता, हे तर मला वाटतं तुम्हाला सांगण्याची काही गरज नाहीये बरोबर. तुम्हाला हे समजतं ही कोणती क्रिया आहे ते बरोबर, तरी पण मी सांगतो, पण थोडं सध्या एवढं लक्षात ठेवा बरोबर. राणी अभ्यास करील, करील केला नाहीये तिनं, करील बरोबर. समजा एखाद्यानं चोरी केली, मी त्याला मग पकडलं, 2 मारल्या, तो काय म्हणेल, सर मी उद्यापासून चोरी करणार नाही किंवा इथून पुढे मी चोरी करणार नाही बरोबर. म्हणजे तुम्हाला भविष्यातलं सांगतोय बरोबर ना, की भविष्यात मी असं करणार नाही. म्हणजे बघा इथं जर तुम्ही क्रियापद जर बघितलं तर करते,
करते म्हणजे काय, ही वारंवार घडणारी क्रिया असं आपल्याला समजतं. राणी अभ्यास करते म्हणजे तिचा अभ्यास चालू आहे. काल अभ्यास केला होता, परवा केला होता, आज केला आणि उद्या पण करेल. ठीक आहे, म्हणजे सोप्या भाषेमध्ये ही चालू क्रिया असल्याचं आपल्याला समजतं, कारण तिचा अभ्यास चालू आहे. ठीक आहे, चालू आहे हे समजतं. म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिया चालू असते किंवा ज्या वाक्यामध्ये जे क्रियापद जे आहे ते घडत आहे किंवा एखादी क्रिया चालू आहे, बरोबर, किंवा क्रिया घडत आहे असा जो काळ राहतो, या काळाला आपण वर्तमान काळ म्हणतो. बघा, लक्षात ठेवा, वर्तमान काळ. बरोबर. राणीने अभ्यास केला, केला म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली. मी अभ्यास केला, बरोबर. मी म्हणलं होमवर्क कुणी केला, तुम्ही काय म्हणाल, सर मी होमवर्क केला. केला म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली, म्हणजे त्याला आपल्याला भूतकाळात ठेवता येतं. बरोबर, म्हणजे तो तुमचा भूतकाळ होतो. तो काय होतो रे, तुमचा भूतकाळ होतो. ठीक आहे, जी क्रिया पूर्ण झाली, ठीक आहे, त्याला भूतकाळामध्ये ठेवायचं आहे. जी क्रिया पूर्ण झाली त्याला भूतकाळामध्ये ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, चला आता बघा, राणी अभ्यास करील. करील म्हणजे आपण अजून केलेलं नाहीये, ते सांगते की मी इथून पुढे अभ्यास करील, म्हणजे हे भविष्य काळाबद्दल आपण बोलतोय. बरोबर, हे भविष्य काळाबद्दल आपण बोलतोय. म्हणजे बघा, करते वर्तमान काळ, केला म्हणजे भूतकाळ, करील म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे वरील 3 जर क्रियापद जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर यावरनं तुम्हाला त्या वाक्याचा काळ समजतो. बरोबर, करते, केला, करील या तिन्ही क्रियापदामध्ये करण्याची जी क्रिया आहे, बरोबर, ती परंतु ती घडण्याची जी वेळ आहे ती निरनिराळी आहे. म्हणजे काय, तिन्ही याच्यामध्ये करण्याची क्रिया आहे. बरोबर, तिन्ही याच्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया आहे. राणी अभ्यास करते, राणी अभ्यास केला, राणी अभ्यास करेल. बरोबर, तिन्ही वाक्यामध्ये करण्याची क्रिया आहे, पण त्यांची जी वेळ आहे ती मात्र वेगवेगळी आहे. म्हणजे बघा, करते यावरनं काय समजतं आपल्याला, करते म्हणजे ती क्रिया आताच घडते किंवा ती क्रिया चालू आहे. आताच घडते किंवा ती क्रिया चालू आहे म्हणजे हे वर्तमान काळामध्ये येतं. बरोबर, केला यावरनं असं समजतं की ही जी क्रिया आहे ही पूर्वी घडलेली आहे किंवा ती घटना पूर्ण झालेली आहे. बरोबर, म्हणजे केला म्हणजे हे तुमचं भूतकाळामध्ये येतं. आणि करील म्हणजे पुढे जे घडणार ते आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर, तुम्ही म्हटलं की उद्या मी डॉक्टर होईल, उद्या म्हणजे उद्याच नाही बरं, अजून पुढे, पुढे मी डॉक्टर होईल, म्हणजे होईल, झालात का नाही, म्हणजे पुढे घडणारी गोष्ट तुम्ही सांगितली, म्हणजे ते भविष्य काळातली गोष्ट आपली झालेली आहे. बरोबर, म्हणजे बघा, वरील क्रियापदावरून केव्हा ती क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो आणि त्यासच आपण काय म्हणतो, काळ म्हणतो. काळ म्हणजे काय आहे की क्रियापदावरून ती क्रिया कधी घडली याचा जर बोध होत असेल, म्हणजे सोपं लक्षात ठेवा की एखादी क्रिया कधी घडणार किंवा कशी घडली किंवा केव्हा घडली. सोपं, केव्हा घडली, एखादी क्रिया केव्हा घडली हे जर आपल्याला समजत असेल तर त्या क्रियापदाला आपण काय म्हणतो, काळ म्हणतो. बरोबर, त्याला काय म्हणतो रे आपण, काळ म्हणतो. हे सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला आता त्यानंतर बघा रे, त्यानंतर बघा, तुम्ही म्हणा सर आता काळाचे प्रकार किती. आता बघा, काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. याचे उपप्रकार सुद्धा आहेत. बरं, आता उपप्रकार आपल्याला नाही आहे त्याच्यामुळे ते आपण बघणार नाही, पण याचे उपप्रकार सुद्धा आहेत. उपप्रकारामध्ये काय राहतं की प्रत्येक काळाचे 4 प्रकार पडतात. बरोबर, वर्तमान काळाचे 4 प्रकार, भूतकाळाचे 4 प्रकार आणि भविष्य काळाचे 4 प्रकार. उपप्रकार. बरं, म्हणजे मुख्य 3 काळ. मग 3 काळ कोणकोणते सांगतो ते पण, त्यानंतर त्याचे उपकाळ कोणते ते पण सांगतो, सगळं सांगतो. बरोबर,
पण अभ्यासाला जे आहे अभ्यासक्रमामध्ये त्याच्यावर थोडंसं आपण जास्त भर देणार. बाकीची पण माहिती तुम्हाला मी देतोच, बरोबर. त्याची काळजी करण्याची गरज नाही. चला बघा आता, एक मिनिट, थोडंसं हँग मारतं, एक मिनिट थांबा. एक मिनिट. ओके, चला दिसते बघा. मुख्य काळ 3 आहेत. मुख्य जे काळ आहेत ना हे 3 आहेत. एक आहे बघा वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्रिया चालू असते किंवा क्रिया घडत आहे हे आपल्याला समजतं, त्याला वर्तमान काळ म्हणायचं, बरोबर. ज्याच्यामध्ये क्रिया चालू आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये क्रिया चालू आहे त्याला वर्तमान काळ म्हणायचं. जसं की मी पोहत आहे, मी शिकवत आहे, मी लिहित आहे, याच्यामध्ये क्रिया चालू आहे ना, बरोबर. याच्यामध्ये क्रिया चालू आहे म्हणजे हे तुमचं वर्तमान काळ, बरोबर. हा झाला तुमचा वर्तमान काळ. त्यानंतर बघा, वर्तमान काळानंतर दुसरा प्रकार आपला काळाचा तो म्हणजे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रिया अगोदरच घडलेली आहे. क्रिया पूर्ण झाली किंवा क्रिया अगोदरच घडली त्याला भूतकाळ म्हणतात. जसं की मी अभ्यास केला, मी तुम्हाला शिकवलं, बरोबर. मी गावाला गेलो होतो, बरोबर. मी अभ्यास केला होता, हे भूतकाळामध्ये येतं. जी गोष्ट तुम्ही केलेली आहे ते भूतकाळामध्ये, आणि जी गोष्ट तुम्ही करणार ते भविष्यकाळामध्ये, बरोबर. जसं की मी उद्या गावाला जाईल, मी उद्या अभ्यास करीन, बरोबर. हे तुमचं झालं भविष्यकाळामध्ये. म्हणजे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक काळ म्हणजे तुमचा वर्तमान काळ, दुसरा काळ म्हणजे भूतकाळ, आणि तिसरा काळ म्हणजे तुमचा भविष्यकाळ. वर्तमान काळामध्ये क्रिया चालू असते, भूतकाळामध्ये ती क्रिया अगोदरच पूर्ण झालेली असते, आणि भविष्य काळामध्ये ती क्रिया व्हायची असते, झालेली नाही, बरोबर. मग त्याच प्रकारे बघा, राणी अभ्यास करते, करते म्हणजे क्रिया चालू आहे म्हणजे वर्तमान काळ, बरोबर. करते म्हणजे रोज घडणारी क्रिया आहे ना ती, बरोबर. सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे काय झालं, म्हणजे रोजच उगवतो ना, काल पण उगवला होता, आज पण उगेल, उद्या पण उगेल, म्हणजे त्याची ती क्रिया चालूच आहे, म्हणजे ते वर्तमान काळामध्ये येतं. जसं बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बरोबर. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळामध्येच असतं. का, कारण ती क्रिया काल पण चालू होती, आज पण चालू आहे, उद्या पण चालू राहील, म्हणजे ते वर्तमान काळामध्ये जी क्रिया चालू आहे ती वर्तमान काळामध्ये, बरोबर. राणीने अभ्यास केला, केला म्हटल्यानंतर काय झालं, तिचा अभ्यास पूर्ण झालेला आहे म्हणजे भूतकाळ. राणी अभ्यास करील म्हणजे भविष्यकाळ, बरोबर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आता इथं आपण काय घेऊया, एक क्रियापद घेऊया, बरोबर. क्रियापद म्हणजे काय, ज्या शब्दापासून आपल्याला क्रिया समजते किंवा क्रियेचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो रे, तर त्याला आपण क्रियापद म्हणतो. आता इथे एक आपण क्रियापद घेऊया, हसणे. हसणे म्हणजे काय, तर हसण्याची क्रिया झाली, बरोबर ना. हसणे म्हणजे काय, तरी तुमची हसण्याची क्रिया झाली, बरोबर. आता हे जे क्रियापद आहे ते आपण तिन्ही काळामध्ये लिहू शकतो, बरोबर. कसं, तर बघा सांगतो आता. मी, मी म्हणजे काय, सर्वनाम. मी हसतो, हसतो म्हणजे काय, ही रोजच घडणारी क्रिया आहे, बरोबर ना. मी हसतो, बरोबर, म्हणजे वर्तमान काळ, बरोबर. आता भूतकाळामध्ये आपण या हसण्याला कसं लिहिणार, तर मी हसलो. मी हसलो म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणजे भूतकाळ. म्हणजे बघा, हसतो वर्तमान काळामध्ये येतं, हसलो म्हणजे भूतकाळामध्ये येतो, ठीक आहे. मी हसेन म्हणजे काय, भविष्यकाळाबद्दल बोलू ना, म्हणजे हे तुमचं काय येतं, भविष्यकाळ. म्हणजे क्रियापदाला, बरोबर, क्रियापदाला आपण काय करू शकतो, तिन्ही काळामध्ये लिहू शकतो. जसं की वर्तमान काळ,
भूतकाळ आणि भविष्यकाळ. जसे की बघा, मी काम करतो म्हणजे वर्तमान काळ, मी काम केले म्हणजे भूतकाळ, मी काम करेन म्हणजे भविष्यकाळ. बरोबर. मी तुम्हाला शिकवतो वर्तमान काळ, मी तुम्हाला शिकवले भूतकाळ, मी तुम्हाला शिकवेन म्हणजे भविष्यकाळ. बरोबर. म्हणजे वाक्य जर आपल्याला ज्या काळामध्ये लिहायचं आहे तर तिथं काय होतं, फक्त तुमचं क्रियापदामध्ये बदल होतो. मग चला आपण इथं आता बघूया. आता अनेक वचन मध्ये घेऊ. आम्ही, आम्ही हसतो, हसतो म्हणजे काय, वर्तमान काळ. आम्ही हसलो म्हणजे भूतकाळ, आम्ही हसू म्हणजे भविष्यकाळ. बरोबर. आता तू हसतोस वर्तमान काळ, तू हसलास म्हणजे भूतकाळ, तू हसशील म्हणजे तुमचं भविष्यकाळ. बरोबर. मग बघा, हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण मराठी जी आहे आपली मातृभाषा आहे. बरोबर ना. त्याच्यामुळे मराठीमध्ये तुम्हाला आपल्याला व्याकरण न समजता आपण मराठी उत्कृष्टपणे बोलू शकतो. व्याकरणाची गरज नाही, आपल्याला सवय पडलेली आहे. बरोबर. पण इंग्रजीमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्याला थोडंसं ग्रामर मात्र लक्षात ठेवावं लागतं, कारण आपली ती लँग्वेज नाही ना, आपली ती भाषा नाही. त्याच्यामुळे तिथं आपल्याला ताळमेळ बसवावा लागतो. पण मराठी आपली मातृभाषा आहे, लहानपणापासून आपण बोलतोय, त्याच्यामुळे जरी आपल्याला व्याकरण माहीत नसलं तरी आपण चांगल्या प्रकारे काय करू शकतो, आपली मराठी भाषा बोलू शकतो. म्हणजे भाषा बोलण्यासाठी व्याकरण गरजेचंच असतं असं नाही. बरोबर. असं नाही, तुम्हाला सवय पडली तर तुम्ही पण बोलू शकता. तुम्ही जर दुसऱ्या देशामध्ये गेला तर तिथं इंग्रजी बोलतात. समजा तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात, इंग्रजी बोलतात. बरोबर. मग एखाद्याला तुम्ही विचारलं, बरोबर, एखाद्या व्यक्तीला विचारलं नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब काय आहे, तर असं होणार नाही की त्याला ते माहीत असेल. असं पण असू शकतं की तो आढाणी असेल, समजा तो शाळेमध्ये गेला नसेल, समजा असेल नाही एखादा कुठला तरी. बरोबर. तर त्याला ते कधी माहीत नसणार, पण त्याला इंग्रजी तर बोलता येतं. म्हणजे हेच राहतं, जी आपली मातृभाषा आहे त्याला व्याकरण जरी माहीत नसलं तरी आपण ती बोलू शकतो. ठीक आहे. चला असू द्या. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला क्रियापद जे आहे हे तिन्ही रूपामध्ये दिलेलं असतं, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जातोय आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आणि तुम्हाला इथं मी उत्तर द्यायला होतो. ठीक आहे. तुम्हाला उत्तर येईल. बघा आता पहिलं वाक्य काय म्हणते बघा रे. ठीक आहे. अगोदर हो, उद्या एक्स्ट्रा क्लास आहे. उद्या सेमी इंग्लिश मीडियमचा एक्स्ट्रा क्लास आहे. आता इथे जे विद्यार्थी आहेत ते सर्व सेमी इंग्लिशचे आहेत. बरोबर. काही इंग्लिश मीडियमचे सुद्धा असतील. तर बघा, उद्या तुमचा एक्स्ट्रा क्लास आहे दुपारी 1 वाजता. ठीक आहे. तिथे इंग्लिश मीडियमचे सुद्धा विद्यार्थी जॉईन करू शकतात. बरोबर. कारण इंग्लिश मीडियमचा क्लास जो आहे तो संध्याकाळी 7 वाजता होणारच आहे. पण दुपारी 1 वाजता हा सेमी इंग्लिशचा क्लास असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी उद्या जॉईन करायचं आहे. ठीक आहे. फक्त सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम वाल्यांनी जॉईन केलं तरी चालतं, नाही केले तरी चालतं. ठीक आहे. चला आपण घेऊया पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, पुढील पैकी वर्तमान काळी वाक्यांचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे. तर मला सांगा, वर्तमान काळी कोणतं वाक्य आहे. तर पहिलं वाक्य, मी माझे पुस्तक उघडले होते. होते म्हटलेलं आहे म्हणजे भूतकाळ. बरोबर ना. मी माझे पुस्तक उघडते. उघडते म्हणजे काय, ही निरंतर घडणारी क्रिया वाटते ना आपल्याला. बरोबर. मी माझे पुस्तक उघडीन. बरोबर. उघडीन म्हणजे काय, तर भविष्यकाळ. उघडले, तर उघडले म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके. सर ऑप्शन सर नंबर 4 इज चौथं करेक्ट. चौथं मी माझे पुस्तक उघडे. करेक्ट सर. बर बर, चला बघू बघू. आणि बघा, उत्तर दिल्यानंतर माईक बंद करा, कारण थोडासा आवाज खरखर येते तुमचा. ठीक आहे. तर ते टाळायचं असेल, क्लास व्यवस्थित व्हायचं असेल तर करा. सर, काळ हा लेसन माझ्या बुक मध्ये नाही आहे. काव्या, कोणतं बुक आहे तुझं. ठीक आहे. सेमी इंग्लिशला काळ आहे.
मराठी मीडियम असेल तरी काळ आहे. ठीक आहे, बुक मध्ये नाही तर ते आता का नाहीये ते मला माहित नाही, पण तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. प्रतिमन आता डायरेक्टली वी कॅन से दॅट आपल्याला माहित नाही आता कधी सिलेबस संपेल, कारण तुमचं इंग्रजी पण बाकी आहे, मराठी पण बाकी आहे. ओके, सो आता वेट अँड वॉच स्थितीमध्ये सध्या आपलं प्रोग्राम चालू आहे. सो बघूया. ठीक आहे, काव्य असायलाच पाहिजे. ठीक आहे, असायलाच पाहिजे. ठीक आहे, असेल त्याच्यामध्ये बघ, नसेल तर चालतं, नसेल तरी एक्स्ट्रा लर्न केलं तरी मला वाटत नाही काही अडचण जाईल. ठीक आहे, चला बघा इकडे, बघा इकडे. ठीक आहे, चला आता बघा, वर्तमान काळी वाक्य पाहिजे आपल्याला. तर बघा, होते, होते म्हणजे भूतकाळ, बरोबर. उघडीन, उघडीन म्हणजे भविष्यकाळ. उघडले का नाही, उघडीन भविष्यकाळाबद्दल आपण बोलतोय. मी माझे पुस्तक उघडले, उघडले म्हणजे क्रिया पूर्ण झाली, म्हणजे हे तुम्हाला काय दाखवतं रे, भूतकाळ, बरोबर. म्हणजे बघा, मी माझे पुस्तक उघडते, उघडते म्हणजे काय, जी क्रिया रोजच घडते, बरोबर, किंवा आपण म्हणूया नियमित घडते. जी क्रिया नियमित घडते ती वर्तमान काळामध्ये असते, बरोबर. सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे नियमित घडणारी क्रिया आहे, म्हणजे आपण काय करणार, त्याला वर्तमान काळामध्ये घेणार. मी माझे पुस्तक उघडते म्हणजे इथं नियमित घडणारी क्रिया आहे, म्हणजे तुमचं ऑप्शन 2 येतं. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न घ्यायचा तुम्हाला. आणि बघा ना, एक्स्ट्रा जर अभ्यास केला चांगलंच आहे, आणि तुमच्या बुकमध्ये असेल. आता इंग्लिश मिडियमचं बघा, इंग्लिश मिडियमचं बुक आहे का की सेमीचं आहे? चला दुसरा प्रश्न घ्या. ताई चित्र काव्य कोणता आहे, इंग्लिश मिडियम की सर सेमी? चौथं ताई चित्र ओके, चला बघा आता, ताईने चित्र रेखाटले, रेखाटले, बरोबर. रेखाटले म्हणजे काय आहे, ती क्रिया पूर्ण झाली ना, बरोबर, म्हणजे तुम्हाला ते भूतकाळामधलं वाक्य दिसतं. ठीक आहे, हा, काव्य इंग्लिश मिडियमचा आहे, इंग्लिश मिडियमचा बेटा. इंग्लिश मिडियम मध्ये नाही ना, सेमी मध्ये आहे. सेमी मध्ये हे तुम्हाला दिले, तुम्हाला सांगितलं ना की हा सेमीचा क्लास आहे. इंग्लिश मिडियमचा क्लास झाला, हा सेमीचा क्लास आहे. ठीक आहे, सेमी वाल्यांना आहे, मराठी मिडियमला आहे, इंग्लिश मिडियमला नाही. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियम वाल्यांनी क्लास जॉईन केला तरी चालतो, केला तर अधिक माहिती मिळते तुम्हाला, बरोबर. ते सोन्याहून पिवळं होतं, नाही केला तरी चालतो. ठीक आहे, चला आता बघा, आपण दुसरा प्रश्न बघतोय. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण काळजीपूर्वक जर बघितलं, बरोबर, तर ताईने चित्र रेखाटले, रेखाटले म्हणजे क्रिया पूर्ण झाली. ताई चित्र रेखाटत असेल, असेल म्हणलेलं आहे. मग असेल म्हटल्यानंतर काय होतं रे, असेल म्हटल्यानंतर आपण भूतकाळाबद्दल बोलतोय ना, असेल आपल्याला माहित नाही, बरोबर, असेल, राईट. ताई चित्र रेखाटेल, रेखाटेल म्हणजे रेखाटलं का अजून नाही, किंवा रेखाटत आहे का नाही, म्हणजे हे झालं तुमचं भविष्यकाळाबद्दल. ताई चित्र रेखाटते, बरोबर, म्हणजे नियमित घडणारी क्रिया, म्हणजे ऑप्शन 4 तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे, चला तिसऱ्या प्रश्नाकडे जा पटकन, आज काळ तरी कमीत कमी पूर्ण झाला पाहिजे आपला. चला तिसरा प्रश्न घ्या. सविता मुंबईला जाते, सविता मुंबईला गेली, सविता मुंबईला जाईल, आणि सविता मुंबईला गेली होती. तर बघा, पहिलं वाक्य जे आहे त्यावरनं तुम्हाला समजतं की ते जाते, जाते म्हणजे नियमित घडणारी क्रिया वाटते, आणि नियमित घडणारी क्रिया म्हणजे तुमची वर्तमान काळी येते, म्हणजे काल पण घडली होती, आज पण घडते, आणि उद्या पण घडेल, म्हणजे नियमित घडणारी क्रिया ही तुमची वर्तमान काळी घेत असतो आपण, म्हणजे हे तुमचं उत्तर येतं. सविता मुंबईला गेली, गेली म्हणजे काय झालं रे, भूतकाळ, बरोबर. जाईल म्हणजे भविष्यकाळ, आणि मुंबईला गेली होती, गेली होती म्हणजे तिथे पोहोचली पण,
की बरोबर ना, किंवा जाऊन वापस पण आली म्हणजे क्रिया पूर्ण झाली. म्हणजे तुमचं इथं काय तर आहे, भूतकाळ. ठीक आहे, चला जाऊया आपण आता समोरच्या प्रश्नाकडे. मी स्पर्धेत भाग घेतला आहे. बघा, भाग घेतला आहे. बरोबर. मी स्पर्धेत भाग घेणार, घेतला नाही, घेणार म्हणजे भविष्यकाळ. बरोबर. मी स्पर्धेत भाग घेतला होता, घेतला होता, आता नाहीये म्हणजे क्रिया पूर्ण झाली. बरोबर, म्हणजे भूतकाळ. मी स्पर्धेत भाग घेतला. बरोबर, भाग घेतला. बरोबर, घेतला म्हणजे भाग घेतला, ती क्रिया पूर्ण झाली. बरोबर ना, ती क्रिया पूर्ण झाली. बरोबर. आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, मी स्पर्धेत भाग घेतला आहे. बरोबर, घेतला आहे म्हणजे आहे यावरून काय समजतं की घेतला आहे. बरोबर, म्हणजे ती क्रिया काय वाटते, यावरून आपण घेतला आहे म्हणजे ती सध्या आपल्याला असं वाटतं ना, ती घेतला आहे, ती क्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये, घेतला आहे. बरोबर, घेतला, घेतला म्हणजे काय, त्यावरून काय समजतं आपल्याला की भाग घेतला, ती पूर्ण झाली असं समजतं. ठीक आहे, हे दोन म्हणजे कन्फ्युज होऊ नका, इथं तुमचं एक येतं. ठीक आहे, चला पाचव्यामध्ये घ्या पटकन. काय तुमचं येऊ शकतं ते बघा. पाचव्याचं घ्या. सर पहिला आई गोष्टी सांगेल. सर ऑप्शन नाहीये. आई गोष्ट सांगत आहे. बर, चला बघा याच्यामध्ये आई गोष्ट सांगेल. सांगेल म्हणजे काय रे, भविष्यकाळ. सांगितली का, किंवा सांगत आहे का नाही, किंवा सांगत असते का नाही. सांगेल, सांगेल म्हणजे काय रे, अजून सांगितली का, किंवा सांगत आहे का नाही, म्हणजे भविष्यकाळाबद्दल आपण बोलतो. म्हणजे हे होत नाही तुमचं, एक मिनिट, पेन चालत नाही माझी, हे होत नाही. आईने गोष्ट सांगितली होती, होती म्हटलेलं आहे म्हणजे भूतकाळ. बरोबर. आई गोष्ट सांगत असते, सांगत असते म्हणजे काय, नियमित घडणारी क्रिया, सांगत असते. बरोबर, ती म्हणली मी शाळेत जात असतो, मी शाळेत जात असते म्हणजे काय आहे, ही नियमित घडणारी क्रिया आहे ना. तुम्ही म्हणले मी शाळेत जात असते, मी शाळेत जात असतो. बरोबर ना, किंवा जातो म्हणजे यावरनं काय, नियमित घडणारी क्रिया आहे. ठीक आहे, म्हणजे ते वर्तमान काळामध्ये येतं, म्हणजे हे तुमचं वर्तमान काळामध्ये येतं. ठीक आहे, आईने गोष्ट सांगितली, सांगितली म्हणजे काय, क्रिया पूर्ण झाली ना, म्हणजे हे पण तुमचं भूतकाळामधले येतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं 3 बरोबर येतं. चला जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा दुसरा प्रश्न काय आहे, पुढील पैकी भूतकाळी वाक्यांचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बरोबर, तर भूतकाळी वाक्य तुम्हाला निवडायचं आहे, तर पटापट आता सांगा याला भूतकाळी कोणतं असेल. माझ्या यशाने सर्वजण सुखावतील, माझ्या यशाने सर्वजण सुखावले आहेत, माझ्या यशाने सर्वजण सुखावतात, माझ्या यशाने सर्वजण सुखावले. ओके, बघा आता आता बरेच जण बघा बघा आता काय काय भूतकाळामधलं वाक्य पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो पटापट. ठीक आहे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो पटापट. ठीक आहे, म्हणजे आपलं लवकर पण होईल आणि तुम्हाला पण समजेल. बघा, माझ्या यशाने सर्वजण, एक मिनिट, माझ्या यशाने सर्वजण सुखावतील, सुखावतील म्हणजे काय, भूतकाळ, सॉरी भविष्यकाळ. माझ्या यशाने सर्वजण सुखावतील. बरोबर, म्हणजे काय झालं, हे
भविष्यकाळ झाला, बरोबर ना. माझ्या यशाने सर्वजण सुखावले आहेत. आता आहेत आलं म्हणजे वर्तमान काळामध्ये होतं, बरोबर. उदाहरणार्थ बघा, मी हसत आहे म्हणजे वर्तमान काळ, मी हसलो म्हणजे भूतकाळ. ठीक आहे. मग आहे आलं म्हणजे वर्तमान काळ. ठीक आहे. आहे आलं म्हणजे वर्तमान काळ. माझ्या यशाने सर्वजण सुखावले आहेत म्हणजे वर्तमान काळ. ठीक आहे. माझ्या यशाने सर्वजण सुखावतात, बरोबर. सुखावतात म्हणजे भविष्यकाळ. सुखवले का नाही, सुखावतात. नाही, सुखावतात. सुखावतात म्हणजे वर्तमान काळ, सुखावतात म्हणजे वर्तमान काळ. माझ्या यशाने सर्वजण सुखावले. सुखावले म्हणजे क्रिया पूर्ण झाल्यासारखं वाटतं ना आपल्याला. माझ्या यशाने सर्वजण सुखावले म्हणजे ऑप्शन 4 जे आहे हे तुमचं भूतकाळातलं येतं. ठीक आहे. चला आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा याच्यामध्ये भूतकाळी वाक्य कुठलं आहे? मामाने पुण्यात बंगला बांधला. आता बंगला बांधला म्हटलेला आहे, बरोबर. आता बंगला बांधला म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणजे हे तुमचं भूतकाळी येतं, बरोबर. म्हणजे पहिलंच तुम्हाला उत्तर सापडलं. बघा, मामा पुण्यात बंगला बांधतो, बरोबर. बांधतो, बरोबर. बांधतो म्हणजे वर्तमान काळामध्ये. बांधेल, मामा पुण्यात बंगला बांधेल. बांधला का नाही, बांधेल म्हणजे भविष्यकाळ. मामाने पुण्यात बंगला बांधला आहे. बांधला आहे, आहे आलं म्हणजे वर्तमान काळ. ठीक आहे. म्हणजे भूतकाळामध्ये एक आहे, ऑप्शन क्रमांक 1 तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे. चला 3 मध्ये जाऊ आपण आता. अतुल सुरेख खेळ करील. करील म्हटलेलं आहे, केला का नाही म्हणजे तुमचा भविष्यकाळ. अतुल सुरेख खेळ करीत असतो. असतो ना म्हणजे नियमित घडणारी क्रिया म्हणजे वर्तमान काळ, बरोबर. म्हणजे हे पण उत्तर नाही आपलं, आपल्याला पाहिजे भूतकाळामध्ये. अतुल सुरेख खेळ करतो. करतो, बरोबर. करतो म्हणजे वर्तमान काळ, बरोबर. अतुलने सुरेख खेळ केला. केला म्हणजे क्रिया पूर्ण झाल्यासारखं दिसतं म्हणजे ऑप्शन 4 तुमचं इथं उत्तर येतं. ठीक आहे. चला जाऊया चौथ्याकडे. मला नाटक पाहायला आवडते. आवडते म्हणजे नियमित घडणारी क्रिया आहे, त्याला आवडतं. काल पण आवडलं होतं, आज पण आवडतं, उद्या पण आवडतं म्हणजे वर्तमान काळ. मला नाटक पाहायला आवडेल म्हणजे भविष्यकाळ. आवडेल, आवडलं नाही, आवडेल. मी नाटक पाहिले. नाटक पाहिलं म्हणजे क्रिया पूर्ण झाल्यासारखं दिसतं ना आपल्याला म्हणजे ऑप्शन 3 तुमचं येतं, बरोबर. नाटक पाहणार आहे. बघा, मी नाटक पाहणार आहे. पाहिलं का नाही, पाहणार आहे. मी गावाला जाणार आहे. गेलो का नाही, बरोबर. आपले क्लास संपणार आहे. संपलेत का नाही म्हणजे भविष्यकाळाबद्दल बोलतो ना म्हणजे हे पण नाही, ऑप्शन 3 तुमचं बरोबर येतं. ठीक आहे. चला शेवटचं बघू. आता शेवटचं जे आहे हे तुम्हालाच मी विचारतो, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे कारण आपलं पटापट पण होईल आणि तुम्हाला पण जास्त वेळ थांबण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे. चला 5 सांगा. बाईने कवितेला चाल लावली. चौथं. नाही बेटा, टाइम ओव्हर नाही, थोडं थांबायचं आपल्याला, अर्धा घंटा अजून. ओके. बाईने कवितेला चाल लावली. आन्सर चौथा आहे. ओके ओके. चला बघा, ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन नाहीये त्यांना मंडे पासून क्लासमध्ये ऍडमिशन किंवा क्लास जॉईन करता येणार नाहीये. ज्यांचं ऍडमिशन नाहीये त्यांना मंडे पासून बिलकुलच ऍडमिशन मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ऍडमिशन केलेलं नाहीये त्यांनी पटकन मला व्हॉट्सअप करा ऍडमिशनसाठी. ठीक आहे. मला बरेच विद्यार्थी दिसतात, तर मंडे पासून मी तुम्हाला एंट्री क्लासमध्ये देणार नाहीये. ठीक आहे. बघा आता, बाई कवितेला चाल लावतात. लावतात म्हणजे वर्तमान काळ. बाई कवितेला चाल लावतील म्हणजे भविष्यकाळ, बरोबर.
बाईंनी कवितेला चाल लावली असेल, असेल आहे ना, म्हणजे भविष्यकाळ. बाईने कवितेला चाल लावली, लावली ना म्हणजे भूतकाळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं इथं काय करेल 4 बरोबर येतं. ठीक आहे, चला आता काय करायचंय, इथे तुम्हाला भविष्यकाळ बघायचा आहे. बरोबर, भविष्यकाळ म्हणजे काय, जी क्रिया भविष्यकाळामध्ये होते त्याला आपण काय म्हणतो, किंवा घडणार आहे, घडलेली नाही आहे, जी गोष्ट, जी क्रिया घडणार आहे, अद्याप घडलेली नाही, बरोबर, तर त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. बरोबर, चला आता आपण बघूया. बघा, भविष्यकाळाचं वर्तुळ तुम्हाला निवडायचं. बघा, आम्ही केशव सुतांची तुतारी ही कविता तालासुरात गायली. गायली म्हणजे काय, तर ती गाऊन पूर्ण झाली, म्हणजे क्रिया इथं पूर्ण झाल्याची तुम्हाला समजतं. म्हणजे हे तुमचं काय होतं, तर भूतकाळ होतं. म्हणजे आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गातो, म्हणजे गातो म्हणजे नियमित घडणारी क्रिया वाटते ना, म्हणजे हे तुमचं कशामध्ये येतं रे, तर तुमचं वर्तमान काळामध्ये येतं. आपल्याला भविष्यकाळ पाहिजे. आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गाऊ. बघा, गाऊ म्हटलेलं आहे, गायली का नाही, गाऊ म्हणजे उद्या परवा ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस गाऊ. बरोबर, तुम्ही असं म्हणू शकता ना की येत्या सोमवारी आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गाऊ. बरोबर, म्हणजे आपण भविष्य काळाचा याच्यामध्ये आपल्याला उल्लेख होतो, की आपल्याला ते समजतं, गाऊ म्हटलेलं आहे. बरोबर, आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गात असतो. असतो म्हणजे तुमचं येतं वर्तमान काळ. ठीक आहे, चला 3 झालं तुमचं इथं उत्तर. जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा, मुलांनी बागेची सफाई केली. केली म्हणजे क्रिया पूर्ण झाली. बरोबर, म्हणजे ते झालं तुमचं भूतकाळ. मुले बागेची सफाई करीत असतील, असतील म्हटलेलं आहे, करीत असतील. बरोबर, म्हणजे मी म्हटलं मी उद्या जर बागेत गेलो तर मुले काय करत असतील, म्हणजे बघा मी उद्याबद्दल बोलतोय. मी उद्या जर बागेत गेलो तर मुलं काय करत असतील, तुम्ही म्हटलं की मुले बागेची सफाई करत असतील, म्हणजे हे भविष्य काळामध्ये बद्दल बोलतोय असं आपल्याला इथं समजतं. बरोबर, म्हणजे इथं ऑप्शन 2 तुमचं होतं, कारण आपल्याला भविष्य काळातलं वाक्य सांगायचं होतं. बरं, मुलांनी बागेची सफाई केली होती. केली होती म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे भूतकाळाचा बोध होतो. मुले बागेची सफाई करतात. करतात म्हणजे नियमित घडणारी क्रिया, म्हणजे हे तुमचं वर्तमान काळामध्ये येतं, म्हणजे भविष्य काळामधली क्रिया ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळते. चला तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बरोबर, आईने सर्वांना खाऊ वाटला. वाटला म्हणजे क्रिया पूर्ण झाली ना वाटण्याची, वाटला म्हणजे क्रिया पूर्ण झाली. बरोबर, म्हणजे तुमचा भूतकाळ. आई सर्वांना खाऊ वाटत होती. होती म्हणजे काय, मी म्हटलं की काल तुझी आई काय करत होती, ती म्हटला की माझी आई सर्वांना खाऊ वाटत होती, म्हणजे आपण भूतकाळाबद्दल बोलतोय. बरोबर, म्हणजे भूतकाळामधलं वाक्य. आई सर्वांना खाऊ वाटप करील. करील म्हणजे भविष्य काळाबद्दल बोलतोय. बरोबर, केला का नाही, करील, म्हणजे हे झालं तुमचं भविष्य काळामधलं वाक्य. आई सर्वांना खाऊ वाटत असते. असते म्हणजे नियमित घडणारी क्रिया, म्हणजे वर्तमान काळामध्ये येतं, म्हणजे उत्तर झालं तुमचं ऑप्शन क्रमांक 3. एक उत्तर नाही, 2 उत्तर नाही आणि 4 पण उत्तर नाही. ठीक आहे, चला आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडे, आणि 5वा प्रश्न तर मी तुम्हाला विचारतो. ठीक आहे, कारण आपल्याला हा कंप्लीट करायचा. त्यानंतर उद्या आपल्याला विरामचिन्ह बघायचं, वाक्यांचं भाग बघायचं. उद्या मला वाटतं विरामचिन्हाचं होईल आपलं. ठीक आहे, म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं आपलं बरं राहील, कारण आपल्याला इंग्रजी पण सुरू करायचं आहे ना. ठीक आहे, चला आता जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. आम्ही क्रिकेट खेळलो. खेळलो म्हणजे क्रिया पूर्ण झाली, म्हणजे भूतकाळ. आम्ही क्रिकेट खेळू. खेळू म्हटलेलं आहे. बरोबर, आम्ही क्रिकेट खेळू. आता खेळू म्हटल्यानंतर काय, याचा अर्थ खेळलो का आम्ही, नाही खेळू, म्हणजे इथं भविष्य काळाचा बोध होतो. आम्ही क्रिकेट खेळलो म्हणजे भूतकाळ. आम्ही क्रिकेट खेळत असू. खेळत असू
बरोबर ना? खेळत असू, बरोबर, खेळत असू म्हणजे हे पण येतं रे तुमचं, बरोबर ना? म्हणजे इथं जर बघितलं तर तुमचे 2 वाक्य मला दिसतात, बरोबर. एक तर तुमचं खेळत असू हे पण येतं, आम्ही क्रिकेट खेळू हे पण, अरे दोन्ही पण वाक्यात तर तुमचे दोन्ही पण आहेत. 2 पण येतं आणि 4 पण येतं. ठीक आहे. क्रिकेट खेळू, खेळू म्हटलेलं आहे, खेळलो का नाही, खेळू, बरोबर. आम्ही क्रिकेट खेळत असू, सॉरी, ठीक आहे. आता बघा, एक तरी बघा, आम्ही क्रिकेट खेळत, ठीक आहे, असू, हा असू मला हे पण वाटतं रे, आम्ही क्रिकेट खेळत असू. मी म्हणलं उद्या तुम्ही काय करत असाल तर आम्ही क्रिकेट खेळत असू, बरोबर. ते पण वाटतं मला, तर दोन्ही वाटतं तुम्हाला इथं. ठीक आहे, चला शेवटचं घ्या. सुरेखा गाणे गात असेल, असेल म्हटलेलं आहे म्हणजे भविष्यकाळ, बरोबर. म्हणजे हे तुमचं भविष्यकाळातलं वाक्य आहे. गाते, बरोबर, गाते म्हणजे नियमित घडणारी क्रिया म्हणजे वर्तमान काळ. गात असते, असते ना, गात असते म्हणजे वर्तमान काळ. गायले म्हणजे भूतकाळ, म्हणजे हे पण येत नाही. ऑप्शन क्रमांक तुमचं 1 बरोबर येतं. ठीक आहे, चला चौथं घेऊया आपण. याच्यामध्ये बघा, आता पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद तुम्हाला निवडायचं आहे. जसं की आता भूतकाळ दिलेला आहे, तर भूतकाळामध्ये कोणतं क्रियापद आहे, बरोबर ना? उठतो, उठला, उठेल, उठत असतो, तर भूतकाळामध्ये काय असेल, बरोबर तुम्हाला बघायचं आहे. उठतो, मी रोज 9ला उठतो, बरोबर. उठतो म्हणजे वर्तमान काळ झाला. उठेल म्हणजे भविष्य काळ, बरोबर ना. उठत असतो, उठत असतो म्हणजे वर्तमान काळ, बरोबर. उठला म्हणजे क्रिया पूर्ण झाली, म्हणजे हे क्रियापद तुमचं भूतकाळामधले येतं, बरोबर. वर्तमान काळ. जिंकते, बरोबर ना. जिंकते, जिंकले, जिंकले म्हणजे भूतकाळ, बरोबर. जिंकू, जिंकलं का नाही, जिंकू म्हटलेलं आहे म्हणजे भविष्यकाळ. जिंकेन म्हणजे भविष्यकाळ. आपल्याला पाहिजे वर्तमान काळ म्हणजे जिंकते, बरोबर. आम्ही म्हटलं की श्याम रोजच क्रिकेटमध्ये जिंकतो, बरोबर. किंवा भूमिका रोजच खो खो मध्ये जिंकते. जिंकते म्हणजे काय, नियमित घडणारी क्रिया वाटते ना त्यावरनं, म्हणजे वर्तमान काळ, बरोबर. म्हणजे ऑप्शन 1 तुमचं इथं बरोबर येतं. भविष्य काळामध्ये बघा, गेला म्हणजे वाटतं क्रिया पूर्ण झाली, बरोबर. गेला म्हणजे क्रिया पूर्ण झाली, बरोबर ना, म्हणजे क्रिया पूर्ण झाली सारखं आपल्याला वाटतं ना याच्यामधनं, बरोबर. यामध्ये बघा नंतर जातो, जातो, बरोबर. राम क्रिकेट खेळायला जातो, बरोबर. म्हणजे जातो म्हणजे काय, वर्तमान काळ, बरोबर. जाईन, जाईन म्हणजे भविष्यकाळ. गेला होता म्हणजे भूतकाळ. जाईन, बरोबर ना, मी क्रिकेट खेळायला जाईन. गेलो का नाही म्हणजे काय झालं तुमचं, ते भविष्य काळामधलं क्रियापद झालं. भूतकाळामधलं बघा, आता पुन्हा भूतकाळामधलं बघा, गडगडते, गडगडेल, गडगडत आहे, गडगडले, गडगडते. रोज आकाशात गडगडते, गडगडते म्हणजे नियमित क्रिया, बरोबर ना, म्हणजे वर्तमान काळ. गडगडेल म्हणजे भविष्य काळ. गडगडत आहे म्हणजे वर्तमान काळ. आपल्याला पाहिजे भूतकाळ, गडगडले, बरोबर ना. पावसा अगोदर आकाशात गडगडले म्हणजे गडगडण्याची क्रिया पूर्ण झाली, बरोबर. चला भविष्य काळ. सुटला, बरोबर. सुटला, सुटत आहे, सुटेल, सुटला होता. आता इथे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, सुटेल, बरोबर. भविष्य काळ पाहिजे ना आपल्याला. सुटला म्हणजे क्रिया पूर्ण झाली. सुटत आहे म्हणजे वर्तमान काळ. सुटला होता म्हणजे भूतकाळ. सुटेल म्हणजे भविष्यकाळ, बरोबर ना. सुटेल, माझी शाळा 5 वाजता सुटेल. सुटले का नाही, सुटेल म्हटलेलं आहे म्हणजे काय झालं, ऑप्शन 3 तुमचं इथं
उत्तर झालं. ठीक आहे, चला आता हा शेवटचा, त्यानंतर आपण इथे थांबायचं आहे. ठीक आहे, उद्या जे आहे, उद्या 1 वाजता तुमचा एक्स्ट्रा क्लास आहे आणि त्या 1 वाजताच्या क्लासमध्ये आपल्याला उतारे बघायचे आहे, उतारे म्हणते सॉरी विरामचिन्हे बघायचे आहे. ठीक आहे, चला आता थोडंसं याच्यामध्ये बघा. आता पुढील प्रत्येकासाठी उत्तर म्हणून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बरोबर, काय सांगायचं बघा. संग्रामने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या वाक्यांचा कोणता काळ आहे? ठीक आहे, चला सांगा बरं कोणता काळ आहे. भूतकाळ. भूतकाळ ऑप्शन 2. बरं, कशावरनं Option समजतं, two. कशावरनं समजतं भूतकाळ आहे म्हणून? भूतकाळ पटकावला या शब्दावरून बरं. हे पटकावलं या शब्दावरून भूतकाळ हा काळ ठरत आहे. बर पटकावला. बर बरोबर बरोबर. म्हणजे बघा, पटकावला वर्ण समजतं भूतकाळ आहे. बरोबर, पटकावला आहे किंवा पटकावत आहे असं जर असतं तर वर्तमान काळ. बरोबर, पटकावेल म्हणजे भविष्य काळ झाला असता. बरोबर, चला आता साधा काळ वगैरे लक्षात ठेवू नका, कारण एवढं तुम्हाला डीप मध्ये नाही आहे. बरोबर, तुम्हाला फक्त वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ हे दिलेलं आहे. साधा काळ, पूर्ण काळ, अपूर्ण काळ, रीती काळ, तेवढं डीप मध्ये जायचं नाही. बरोबर, चला पटकावाला यावरनं समजतं की तुमचं काय आहे, भूतकाळ आहे. बरोबर, खूप छान. चला जाऊया आपण दुसऱ्या वाक्याकडे. पुढीलपैकी भूतकाळी नसणारे वाक्य निवडायचं आहे. म्हणजे जे वाक्य भूतकाळी नाही ते निवडायचं आहे. निवडा. मी दररोज व्यायाम करीन. मी दररोज व्यायाम करीन. ऑप्शन व्यायाम करीन. मी दररोज व्यायाम करीन. तर मी दररोज व्यायाम करीन. करीन या शब्दावरनं कळत आहे की हा वाक्य भूतकाळ नाही. ओके, तर टाइम ओव्हर. बर. तर बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला भूतकाळी नसणारं वाक्य निवडायचं आहे. मी दररोज व्यायाम करीन, करीन म्हटलेलं आहे, केला नाही. करीन म्हणजे भविष्य काळातलं सांगतोय आपण. बरोबर, म्हणजे भविष्य काळातलं वाक्य आहे, भूतकाळातलं नाही. म्हणजे आपल्याला भूतकाळात नसणारं वाक्य शोधायचं होतं. पहिलंच वाक्य भूतकाळात नाही, ते भविष्य काळात आहे. म्हणजे ऑप्शन 1 काय होतं तुमचं इथं उत्तर होतं. ठीक आहे, संतोष मामाच्या गावाला गेला. गेला म्हणजे काय, क्रिया पूर्ण झाली म्हणजे भूतकाळात. सकाळीच वडील कामावर गेले म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणजे भूतकाळ. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती म्हणजे भूतकाळ. बरोबर, म्हणजे तिन्ही वाक्य खालची तुमच्या भूतकाळामध्ये आहेत. चला जाऊया समोरचं वाक्य. कविता मंडईतून बाजार आणते. या वाक्याचे भूतकाळी वाक्य काय असेल? बघा, वाक्य जे आहे हे तुमचं वर्तमान काळी आहे. बरोबर ना. कविता मंडईतून बाजार आणते. आणते म्हणजे काय, हे नियमित घडणारी क्रिया आहे. तुम्हाला काय करायचं, त्याला भूतकाळी करायचं आहे. तर भूतकाळी कसं करता येईल? बरोबर, कसं करता येईल तुम्हाला, तर ते मला सांगायचं. किंवा ऑप्शन कोणतं बरोबर आहे सांगता येईल ते बघा. आता कविताने मंडईतून बाजार आणला आहे. ऑप्शन नंबर 3. बाजार आणला आहे. ऑप्शन नंबर 3. बघा तुम्हाला काय सांगितलं, तर आहे जर आलं तर ते वर्तमान काळामध्ये आहे. आहे जर आलं तर ते वर्तमान काळामध्ये. बरोबर, आहे आलं की समजा की वर्तमान काळामध्ये आहे. पण सर तिने आणलाय ना, तो बाजार आणलाय. सर ऑप्शन 2 मध्ये मी सांगतो बघा. भविष्यकाळी. बघा मी सांगतो आता याच्यामध्ये बघा, बाजार आणते म्हणजे काय, नियमित घडणारी क्रिया. बरोबर ना. म्हणजे या वीक मध्ये पण आणला होता, पुढच्या त्याच्या मागच्या वीक मध्ये पण आणला होता
नंतर पण आणेल. बरोबर, म्हणजे कविता जी आहे ती मंडईतून काय आणते, बाजार आणते. आता भूतकाळी करायचं आहे. म्हणजे बघा, आता भूतकाळी काय करायचं तुम्हाला ऑप्शन मध्येच बघा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ती कविता मंडईतून बाजार आणत असे किंवा आणत होती. क्रिया पूर्ण करायची ना आपल्याला. म्हणजे ही जी सवय आहे तिला आणण्याची ती अगोदरच पूर्ण झालेली आहे. म्हणजे आणत होती. बरोबर, असं आपल्याला म्हणता येईल. किंवा आणत असे, आता आणते का नाही. तुम्ही समजा मोठे झालात, मी कसं म्हणेल, माझी आई मंडईतून बाजार आणत असे. बरोबर, आता मी मोठा झालोय ना, तर मी काय सांगितलं की माझे बाबा मंडईतून बाजार आणत असतात आणत असे. म्हणजे मी भूतकाळामध्ये सांगतोय की माझे बाबा काय करायचे त्यावेळेस, किंवा माझी आई काय करायचं. मी कसं सांगितलं तुम्हाला की माझी आई मंडईतून बाजार आणत असे. म्हणजे आता आणते का, नाही, आणत असे. म्हणजे वाक्य ती भूतकाळातलं झालं ना. बरोबर, म्हणजे बघा आता इथं बघा, आता पहिलं वाक्य बघा, कविता, एक मिनिट, पेन मध्ये चालत नाहीये. बघा, कविता मंडईतून बाजार आणत असते. आणत असते म्हणजे चालू क्रिया. बरोबर, म्हणजे नियमित घडणारी क्रिया, म्हणजे वर्तमान काळामध्ये आहे. बरोबर, बघा आता, कविता मंडईतून बाजार आणेल. आणला का, नाही, आणेल म्हणजे भविष्य काळ. बरोबर, हा तुमचा वर्तमान काळ. बरोबर, कविताने मंडईतून बाजार आणला आहे. बघा, आणला आहे. आता जरी तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये क्रिया पूर्ण झाली, कारण आणला आहे ना सर, ती बाजारातून तिनं काहीतरी घेऊन आली ती. बरोबर, बरोबर, म्हणजे बघा, जी क्रिया नेमकीच पूर्ण झाली, बरोबर ना, ते सुद्धा आपण वर्तमान काळामध्येच घेतो. बरोबर ना, ते सुद्धा काय करतो, वर्तमान काळामध्येच घेतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जिथं आहे आला ते वर्तमान काळामध्येच येतं. जे आहे आला ना वर्तमान काळामध्येच येतं, कारण जिथं क्रिया नेमकीच पूर्ण झाली. बरोबर ना, हे तुमचं काय येतं रे, तुमचं ते वर्तमान काळामध्येच येतं. बरोबर, मी असं म्हणलं, माझ्या जवळ कार आहे. कार आहे म्हटले ना मी. बरोबर, म्हणजे वर्तमान काळ. बरोबर, तुमच्याकडे मोबाईल फोन आहे. आहे, बरोबर, म्हणजे बघा, आहे आलेलं आहे म्हणजे त्याला वर्तमान काळामध्येच घ्यायचं. कारण लक्षात ठेवा की जी तुमची एखादी गोष्ट तुमच्याजवळ आता पण आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये येतं, किंवा एखादी गोष्ट नेमकीच पूर्ण झाली बस, बरोबर, ते सुद्धा वर्तमान काळामध्येच घेत असतो आपण. बरोबर, बघा आता बघा, हे वर्तमान काळामध्ये येतं. कविता मंडईतून बाजार आणत असे. असे, आता आणते का, नाही. बरोबर ना, म्हणजे आता कुणी समजा, आता मी खूप म्हातारा झालो. बरोबर ना, मी खूप म्हातारा झालो, मला चालता येत नाही, काही नाही, मी बसून आहे. बरोबर, कुणी विचारलं तुम्ही मंडईतून बाजार आणायचे का, मी काय म्हणणार मग. बरोबर ना, मी मंडईतून बाजार आणत असे. त्यावेळेस आणत असे ना, म्हणजे आपण भूतकाळातली गोष्ट करतोय. म्हणजे भूतकाळात वाक्य कसं होईल, कविता मंडईतून बाजार आणत असे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे, चला, ठीक आहे, समजलंय का हे वाक्य, कारण याच्यामध्ये थोडं तुम्हाला कन्फ्युजन गेलं होतं. बरोबर, समजले सगळ्यांना तिसऱ्या नंबर. ओके, येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके, Yes, sir. येस सर. चला, तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही सांगायचं की ते कोणत्या काळामधलं आहे. बरोबर, बघा आता, बघा, मी शाळेमध्ये जातो, किंवा मी शाळेमध्ये बघा जातो
जातो म्हणजे काय झालं, नियमित क्रिया वाटतं ना आपल्याला, बरोबर. मी शाळेमध्ये जात आहे. आता तुम्हाला सर जात आहे, आता जात आहे म्हटल्यानंतर काय समज तुम्हाला, कोणत्या काळामधलं असेल? वर्तमान काळ. बरोबर सर वर्तमान काळ. वर्तमान काळ आहे सर. वर्तमान काळ. बरोबर, वर्तमान काळ. कसं करायचं, लक्षात ठेवा, जिथं आहे आला हे त्याला वर्तमान काळ म्हणायचं, जास्त विचार करायचाच नाही. आहे आलं की वर्तमान काळ, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जेवढं राहणार नाही. ठीक आहे, आहे आलं की वर्तमान काळ. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न घेऊया आपण आता. हे शेवटचे प्रश्न आहेत, हे झाल्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे, चला बघा, तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही मला त्याचं उत्तर सांगू शकता. बघा, अब्दुलने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. काळ कोणता? भूतकाळ. भूतकाळ. भूतकाळ भूतकाळ. भूतकाळ सर. ओके, भूतकाळ. बर भूतकाळ. बर, भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, बरोबर. आता इथं असं असतं, अब्दुलने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे ना, ते असं, अब्दुल आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत आहे. अब्दुल वर्तमान. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत आहे. मी आहे म्हणतो त्यावेळेस वर्तमान काळ, बरोबर. शिक्षण पूर्ण केले म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली शिक्षणाची, म्हणजे भूतकाळ. अब्दुल प्राथमिक शिक्षण पूर्ण करेल म्हणजे कोणता काळ? भविष्यकाळ. बरोबर, भविष्यकाळ. खूप छान. तर पूर्ण केले म्हणजे तुमचं भूतकाळ येतं. ठीक आहे, चला जाऊया आपण 5व्या प्रश्नाकडे. ठीक आहे, 5व्या नंतर 6वा. ठीक आहे, यानंतर आपला क्लास इथं एंड होतो. उद्या 1 वाजता सगळ्यांनी यायचं आहे. त्याच्यामध्ये विरामचिन्ह आणि वाक्यांचे भाग, उद्देश व विधेय आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, चला पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या. बघा, वाक्य समजून घ्या आणि पुस्तकामध्ये कोणीच पाहू नका, इमानदारीने सांगा, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला कुठे चिटिंग करायला मिळणार नाही. खेळणी तयार करायला, 5वा प्रश्न बघा, खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या म्हणजे कोणतं वाक्य समजतो तुम्हाला याच्यातून, कोणता काळ समजतो, सॉरी कोणता काळ समजतो? भूतकाळ. सर बरोबर आहे. काय आहे, खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या. म्हणजे मी जर म्हटलं, बरोबर ना, आता समजा मी आजोबा झालो, खूप म्हातारा झालो, बरोबर, आणि माझ्या नातवानं मला विचारलं की आबा तुम्ही खेळणी तयार करायला काय आणायचे किंवा कुठून आणायचं, कसं सांगा. मी काय म्हणेल त्यांना, अरे बाळा, खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कामट्या आणाव्या लागायच्या आम्हाला. म्हणजे मी भूतकाळाबद्दल बोलतोय ना, म्हणजे भूतकाळात ती क्रिया केलेली आहे किंवा झालेली आहे पूर्ण, म्हणजे भूतकाळ. बरोबर बरोबर. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे हे तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न, यानंतर आपल्याला सगळ्यांना थांबायचं आहे. आणि उद्या 1 वाजता तुमचा एक्स्ट्रा क्लास आहे, संध्याकाळी पण इंग्लिश मिडियमचा क्लास आहे, प्लस तुमची जी टेस्ट आहे ती पण उद्या होईल. त्याचा टेस्ट उद्या मी प्रिपेअर करतो, नसेल झाली तर बघू आपण. ठीक आहे, चला पुढील वाक्यांचा काळ ओळखायचं. बघा, 2018 मध्ये प्रश्न आलेला आहे. आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्याची शोभा पाहायला जाऊ म्हटलेलं आहे. म्हणजे बघा काय वाटतं रे,
भविष्यकाळ भविष्यकाळ बरं, भविष्यकाळ जाऊ म्हटलेलं आहे. बरोबर, गेलो का नाही, जाऊ म्हणजे भविष्यकाळाबद्दल बोलतोय ना आपण. उद्या कधीतरी जाऊ, समजा उद्या, तर असं म्हणजे इथे तुम्हाला काय होतं रे, भविष्यकाळाचा बोध होतो. भविष्यकाळ. क्रमांक 2 तुमचं बरोबर आहे. तर उद्या किती वाजता तुमचा क्लास आहे रे? एक्स्ट्रा 1 वाजता दुपारी की रात्री? एक वाजता दुपारी की रात्री? दुपारी सर दुपारी तेच दुपारी बरोबर बरोबर. तर उद्या दुपारी 1 वाजता तुमचा एक्स्ट्रा क्लास आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी तो क्लास काय करायचा आहे, जॉईन करायचा आहे. विराम चिन्ह आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहे. ठीक आहे, कोणीही गैरहजर राहणार नाही याची काळजी घ्या. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. बरोबर, जेवढ्या लवकर आपला सिलेबस होईल तेवढाच वेळ आपल्याला रिव्हिजनला मिळेल. बरोबर ना. तुम्हाला जर मॅथमॅटिक्स मध्ये जर एखादा टॉपिक अवघड गेला किंवा दुसऱ्या कशामध्ये गेला तर तो टॉपिक आपल्याला तिथे घेता येईल. ती म्हणले सर मला हा टॉपिक जरा अवघड गेला होता, तर तुम्हाला समजून सांगा, रेकॉर्डेड मध्ये मला काही समजत नाही, तर ते आपल्याला घेता येईल. किंवा जे क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हियस इयर ते पण आपल्याला तिथं घेता येईल. त्याच्यामुळं गैरहजर कुणी राहायचं नाही. कारण जेवढा लवकर सिलेबस होईल तेवढंच आपल्याला रिव्हिजन घेता येईल. बरोबर, चला तर थांबूया. भेटूया आपण उद्या याच वेळेस म्हणजे 1 वाजता आणि संध्याकाळी पण तुमचा क्लास आहे. चला, थँक्यू सो मच टू जॉईन दिस सेशन. गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. बाय सर. गुड बाय. बाय सर. बाय. चला बघा, ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स जॉईन करायचा आहे, ओके, इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा आणि नवोदयचा, तर त्यांच्यासाठी लाईव्ह क्लासेस सुरू आहे. जून जुलैमध्ये आपले क्लासेस सुरू होतात आणि एकदम माफक दरामध्ये तुम्हाला एक कोर्सेस जॉईन करता येतात. ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही काही दिवस डेमो क्लास सुद्धा जॉईन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आवडले तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. चला तर थांबूया, भेटूया आपण उद्या. गुड बाय.